माझी जी पहिली जी मुलगी आहे जिजा, ती उशिरा चालली आणि तिला दात सुद्धा उशिरा आले. तर प्रत्येक मुलांची डेव्हलपमेंट ग्रोथ ही वेगळी वेगळी असते. काही सेट मार्क्स आहेत की 9 महिने झालं की हे झालं पाहिजे, 12 महिने झालं की हे झालं पाहिजे. पण तुम्ही हे तुमच्या मुलांच्या बाबतीत ऍप्लिकेबल करू नका. कंपॅरिझन करू नका की ह्याचा हा मुलगा आता चालायला लागलाय, बोलायला लागलाय, पळायला लागलाय आणि माझं मूल अजून का करत नाहीये. आपल्या मुलांमध्ये जर त्या गोष्टी उशिरा डेव्हलप होत असतील तर दुसऱ्या गोष्टी असतात की त्या जास्ती डेव्हलप झालेल्या असतात. सो माझ्या पहिल्या मुलीच्या बाबतीत ती खूप लवकर बोलायला लागली. प्रत्येक मुलांच्या डेव्हलपमेंट ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे जस्ट वेट अँड वॉच. पण ह्या गोष्टींसाठी तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना हेल्प करू शकता. म्हणजे इफ इन केस जर बाळ उशिरा चालतंय तर थोडी मसाज करणं, काही पायाचे बेसिक एक्सरसाइजेस करून घेणं किंवा त्यांना पायाची स्ट्रेंथ वाढण्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज करायला प्रमोट करणं, रांगण्यासाठी त्यांना प्रमोट करणं. प्रत्येक मुलाला त्याचा त्याचा वेळ घेऊ द्या आणि त्याची डेव्हलपमेंट ती होणार आहेच आहे. बट असं वाटलं की खूपच त्याला डिले होतोय तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्कीच कन्सल्ट केलं पाहिजे.